अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पनवेल न्हावा येथील मैथिली पाटील या तरुणीवर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले। अवघ्या 23 वर्षांच्या लाडक्या लेकीचं पार्थिव पाहून आईनं अक्षरशः हंबरडा फोडला। नातेवाईक आणि गावकरी गहिवरून गेले होते। अश्रूंचा महापूर आला होता। राधे राधे म्हणत कृष्णभक्त असलेल्या मैथिलीला शेवटचा निरोप देण्यात आला। न्हावा येथील रहिवासी असलेली मैथिली एअर होस्टेस होती। दुर्दैवानं 12 जून रोजी झालेल्या अहमदाबाद विमान दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला। 6 दिवसांनंतर मैथिली पाटील हिचं पार्थिव मंगळवारी सकाळी पनवेलमधील तिच्या गावी आणण्यात आलं। घडलेल्या घटनेच्या आदल्या दिवशी मैथिली कुटुंबासोबत जेवण करून अहमदाबादला गेली होती। दुसऱ्या दिवशी तिनं आईला विमानातून फोन केला, मात्र हा फोन शेवटचा ठरला आणि विमान अपघातात तिनं आपला जीव गमावला। विमान दुर्घटनेची माहिती मिळताच तिची आई आणि इतर नातेवाईक तातडीनं अहमदाबादला रवाना झाले। अनेक मृतदेह जळाल्यामुळे त्यांची ओळख पटवणं कठीण होतं। त्यामुळे मैथिलीच्या आई-वडिलांची डीएनए चाचणी करण्यात आली। डीएनए जुळल्यानंतर सोमवारी मैथिलीचा मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात आला। मैथिलीचा मृतदेह रात्री उशिरा कुटुंबियांच्या ताब्यात मिळाला। त्यानंतर मंगळवारी सकाळी 6:40 कुटुंबीय अँब्युलन्सनी मुंबईकडे रवाना झाले। सकाळी 7 वाजता ते मुंबई विमानतळावर पोहोचले आणि तिथून पनवेल न्हावा येथील घरी आले। शेवटच्या दिवशी हसत गेलेली मैथिली आज मात्र कुटुंबीय आणि नातेवाईकांना रडवत घरी आली। हे दृश्य अत्यंत हृदयद्रावक होतं। गावातील स्मशानभूमीत मैथिलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले। अंत्यसंस्कारासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता। मैथिलीला अखेरचा निरोप देण्यासाठी आलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं। मैथिलीला अखेरचा निरोप देण्यासाठी उरणचे आमदार महेश बालदी, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नातेवाईक, मैथिलीच्या मैत्रिणी, तिच्या शाळेतील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते। संपूर्ण गाव यावेळी शोकसागरात बुडालं। शेकडो वाहनांचा ताफा, अंत्ययात्रेला लागलेली गर्दी, राधे राधे सह मैथिली तुझं स्वप्न आम्ही पूर्ण करू अशा घोषणांनी मैथिलीला अखेरचा निरोप देण्यात आला। दरम्यान गेल्या 2 वर्षांपासून एअर इंडियामध्ये हवाई सुंदरी म्हणून काम करणारी मैथिली पाटील हिचे वडील मोरेश्वर पाटील ONGC कंपनीत काम करतात। मैथिली त्यांची मोठी मुलगी। तिनं 12वी पर्यंतचं शिक्षण TS रहमान कॉलेजमधून घेतलं। त्यानंतर एव्हिएशनचं शिक्षण पूर्ण करून तिनं एअर इंडियामध्ये नोकरी सुरू केली होती। 2 वर्षांपासून ती एअर इंडियामध्ये कार्यरत होती। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।